एका निसटत्या अगदी काठावरच्या विजयामागे नक्की काय दडलेलं असतं? चला, आज आपण लातूर शहराच्या राजकीय पटलाचा वेध घेऊया, जिथे मतांचा अगदी थोडा फरक सत्तेची दिशा ठरून जातो. महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही मतदारसंघ असतात जे आपल्याला खूप काही सांगून जातात. लातूर शहर हा त्यातलाच एक आहे. आपण पाहूया की इथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं इतकी गुंतागुंतीची का झाली आहेत. फक्त 2.92%. हो, अगदी बरोबर. 2024च्या निवडणुकीत विजयाचा अंतर फक्त एवढंच होतं. या एका आकड्यावरूनच विजयाची धर किती निसरडी होती याचा आपल्याला अंदाज येतो. आणि जर मतांमध्ये बोलायचं झालं तर हा आकडा आहे 7,398. म्हणजे जिंकणारा आणि हरणारा उमेदवार यांच्यात फक्त 7,500पेक्षाही कमी मतांचा फरक होता. राजकारणात एक एक मत किती निर्णायक ठरू शकतं हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं. आता हा आकडा तर आणखी विचार करायला लावणारा आहे. उणे 7.4%. याचा अर्थ काय? तर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत विद्यमान आमदारांच्या मतांमध्ये एवढी मोठी घट झालीय. हे एक स्पष्ट संकेत आहे की लोकांचा पाठिंबा कुठेतरी कमी होतोय. बरं, तर या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत मतदारसंघाच्या संघर्षापासून. मग मातीचा आवाज ऐकू, जनादेशाचं विश्लेषण करू, सत्तेचे 4 स्तंभ समजून घेऊ, प्रशासनाचा एक आराखडा पाहू आणि शेवटी राजकारणापलीकडचा हेतू काय असू शकतो यावर बोलू. निवडणुकीचे आकडे आपल्याला एक चित्र दाखवतात, पण खरं वास्तव जमिनीवर असतं, लोकांमध्ये असतं. चला तर मग सुरुवात करूया मातीचा आवाज ऐकून. म्हणजे थेट लातूरच्या मतदारांच्या मनात काय आहे ते समजून घेऊया. बघा, शहराच्या मध्यभागी पाण्याची टंचाई आणि खड्ड्यांचा प्रश्न आहे, तर ग्रामीण भागात सिंचन आणि कर्जमाफीची चिंता. पूर्व लातूरमध्ये गटार आणि वीज, तर पश्चिम लातूरमध्ये महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा आहे. म्हणजे लोकांची नाराजी ही हवेत नाहीये, ती त्यांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या मूलभूत समस्यांशी जोडलेली आहे. आणि ही गोष्ट फक्त लातूरपुरती मर्यादित नाहीये. खरं तर हे संपूर्ण मराठवाड्याचं वास्तव आहे. शेतीचं वाढतं संकट, समाजातलं जातीय ध्रुवीकरण आणि शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या अपेक्षा, या सगळ्या गोष्टी मिळून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक वातावरण तयार करत आहेत. हे सगळं विश्लेषण करताना एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. आपलं हे विश्लेषण पूर्णपणे वस्तुनिष्ठ आहे. संविधानाने दिलेल्या सन्मानाच्या मूल्यांवर आणि लोकांना माहिती मिळवण्याच्या हक्कावर ते आधारित आहे. अर्थात जबाबदारीने बोलण्याचं संतुलन राखूनच. बरं, आज जी ही निसरडी परिस्थिती निर्माण झालीये ती काही एका दिवसात झालेली नाहीये. यामागे अनेक वर्षांचा एक ट्रेंड आहे, एक पॅटर्न आहे. चला, तो पॅटर्न समजून घेऊया. या तक्त्याकडे एकदा बघा. 1999 साली ज्या पक्षाला 63% जास्त मतं मिळाली होती, तोच पक्ष 2024मध्ये 45% येऊन थांबला आहे. म्हणजे एकेकाळचा जो बालेकिल्ला होता तो आता कसा हळूहळू ढासळतोय हे आकडेच आपल्याला सांगत आहेत. हा आलेख बघा, यात हा बदल अगदी सहज दिसतोय. एका बाजूला मतांची टक्केवारी सातत्याने खाली येतेय आणि दुसऱ्या बाजूला ती हळूहळू का होईना पण स्थिरपणे वाढतीये. हा काही अचानक झालेला बदल नाहीये, यामागे एक मोठी प्रक्रिया आहे. समया या बदलामागची प्रमुख कारणं काय आहेत? 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ग्रामीण भागात आणि विशेषतः मराठा समाजात असलेला असंतोष, आणि दुसरं म्हणजे सत्ताधारी नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये एक प्रकारची उदासीनता, एक दुरावा निर्माण झाला आहे. आता आपण आकडे पाहिले, लोकांच्या भावना समजून घेतल्या. आता जरा एका रणनीतिक दृष्टिकोनातून या परिस्थितीकडे पाहूया. कोणत्याही राजकीय सत्तेचे 4 आधारस्तंभ असतात. ते या मतदारसंघात किती मजबूत आहेत ते तपासूया. आम्ही याला चतुर्मुख सिद्धांत असं म्हणतो. यात 4 गोष्टी तपासल्या जातात. तुमची निवडणुकीतली ताकद, तुमची संघटना किती मजबूत आहे, तुमचं कथानक म्हणजे तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोचते का, आणि तुमच्याकडे असलेली संसाधने. तर या सिद्धांतानुसार आपण पाहिलं तर चित्र असं दिसतं. निवडणुकीत वारसा आणि ब्रँडमुळे ताकद आहे, पण ती आता 3% कमी झाली आहे. संघटना मध्यम आहे, पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे कथानकात. म्हणजे लोकांपर्यंत पोचणारी जी गोष्ट आहे तीच कमजोर पडली आहे, आणि त्यामुळेच विरोधाचा आवाज जास्त प्रभावी वाटतोय. विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची बलस्थानं स्पष्ट आहेत. एक मोठा कौटुंबिक वारसा आहे, 3 वेळा आमदार राहिले आहेत. पण दुसरीकडे त्यांच्या काही कमकुवत बाजूही आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जसं की ते सहज उपलब्ध होत नाहीत ही लोकांमध्ये असलेली भावना आणि तरुणांशी तुटलेला संवाद. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण समस्येचं विश्लेषण केलं, पण फक्त विश्लेषण करून थांबण्यात अर्थ नाहीये. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करायला हवं? आमच्या मते 3 गोष्टींवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पहिलं म्हणजे मामुली,
म्हणजेच मातंग, मुस्लिम आणि लिंगायत ह्या पारंपरिक मतदारांशी असलेलं नातं पुन्हा घट्ट करणं. दुसरं, मराठा समाज आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये मिसळून अलिप्त असल्याची प्रतिमा पुसून काढणं. आणि हे काम एका आराखड्यानुसार करता येऊ शकतं. समजा 120 दिवसांची एक योजना आखली, तर पहिल्या 60 दिवसांत फक्त लोकांमध्ये जाऊन त्यांचं ऐकून घ्यायचं. पुढच्या 30 दिवसांत त्यांच्या मुद्द्यांवर छोट्या छोट्या मोहिमा राबवायच्या. आणि मग शेवटच्या टप्प्यात लोकांना मतदानासाठी सक्रिय करायचं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये प्रत्येक मतदाराच्या खाजगी माहितीचा आणि त्यांच्या संमतीचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार हे गरजेचं आहेच, पण त्याहीपेक्षा हे नैतिक राजकारणाचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे. निवडणुकीची रणनीती तर ठीक आहे, पण या सगळ्याच्या पलीकडे एक मोठा हेतू असायला हवा. तो म्हणजे लातूरसाठी एक सकारात्मक दृष्टिकोन. राजकारण हे साधन आहे, साध्य नाही. साध्य आहे लोकांचं भलं करणं. आमच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: सत्ताधारी असण्याचा फायदा नक्कीच आहे, पण तो टिकवून ठेवायचा असेल तर जमिनीवर लोकांसोबतचे संबंध सुधारावे लागतील, त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील आणि काळाबरोबर आपल्या प्रतिमेतही बदल करावा लागेल. आणि मग एक शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो: एखादा नेता अशा निसरड्या विजयाचं रूपांतर खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या एका व्यापक जनादेशात कसं करू शकतो? जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080424410602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा हेतू